चंदनाचे हात पाय हे चंदन विको कमी. चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही हे न कवणे अंग. दीपा नाही पाटे पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाटे पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. कमी जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात. चंदनाचे हाता पाय हे चंदना, परिसा नाही हे ना कवणे अंग. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्ती सेवेसाठी निवडलेला अभंग, वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जन बोधक, संसार गतिरोधक, पंढरीपत साधक, सकल गुण गंभीर, संसार रणवीर, हाती हरिनाम तीर, निकृत्त कलिकाल शीर. चंद्रभागा मातेप्रमाणे, इंद्रायणी मातेप्रमाणे, भीमाकारा नदी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतात. विठ्ठल या अभंगामध्ये संत कसे आहेत, सज्जन कसे आहेत, चंदनासारखे आहेत. संत सज्जन कसे आहेत, परिसासारखे आहेत. संत कसे आहेत, दिव्यासारखे आहेत. मग संत कसे आहेत, तर संत हे परोपकारी आहेत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी संतांना उपमा कशाशी दिलेली आहे, तर चंदनाची दिली, परिसाची दिली, दिव्याची दिली, अशी अनेक उपमा संतांना देऊन जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचं महत्व या जगामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे, माहीत आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. अकारण कारण वरुणालय, अखिल गुण निधान जगदाधार, अखिल विश्व संत. दौंड तालुक्यामध्ये भीमा मातेच्या तटावरती वसलेलं हे गाव गणेशवाडी गाव, तालुका कर्जत. भीमा मातेच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये, कर्जत तालुक्यामध्ये गणेशवाडी गावामध्ये गणपती बाप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तालुका आहे. गोधड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तालुका आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी माता यांच्या पदस्पर्शाने यांच्या जन्मभूमीमध्ये पावन झालेला हा तालुका आहे. अहिल्यानगरमध्ये, कर्जत तालुक्यामध्ये, गणेशवाडी गावामध्ये, कायगुडे परिवारामध्ये आपण सर्वजण मिळून एक दिवशीय नैमित्तिक कीर्तन, नैमित्तिक कार्यक्रम आपण या कायगुडे परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. आज ज्यांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध आहे, ते वैकुंठवाशी, कैलासवाशी आदरणीय बाळासो सखाराम कायगुडे उर्फ आबा. आबांचा हा आपण सर्वजण मिळून प्रथम पुण्यस्मरणाचा, प्रथम वर्ष श्राद्धाचा सोहळा या कायगुडे परिवारामध्ये आपण सर्वजण मिळून या ठिकाणी संपन्न करतोय. आबांच्या सौभाग्यवती आदरणीय सीमाबाई आबासो, सीमाबाई बाळासो कायगुडे, घरामध्ये 2 मुलं आहेत, आदरणीय श्रीनिवास आणि अमोल. घरामध्ये
त्यांचे बंधू आदरणीय बापू सखाराम कायगुडे आणि नानासो सखाराम कायगुडे, बहीण त्यांच्या, चुकलं तर सांगा बरं का, मैनाबाई गुलाब लोखंडे, बरोबर आहे ना? किसन लक्ष्मण कायगुडे, शिवाजी जगन्नाथ ठेंगल, असे सर्व पहे पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी, वडीलधारी मंडळी, सर्वांच्या आबांच्या परिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून आबांना आज या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करणार आहे. आज मला कीर्तन करण्याचा, या ठिकाणी सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झाला, ते आमचे आदरणीय आमचे पाहुणे नानासाहेबजी कायगुडे यांच्या माध्यमातून गेल्या 25 तारखेच्या बी अगोदर 1-1.5 महिन्यापूर्वी मला दिलेलं कीर्तनाचं निमंत्रण. दुसरी गोष्ट, वारंवार मला आठवण करून देणारे आमचे हरिश्चंद्रजी रुपनवर हे हरिश्चंद्रजी कायगुडे पाहुणे, या गावचे उपसरपंच आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथजी कायगुडे पाहुणे, समोर बसलेले वयवृद्ध तपवृद्ध ज्यांचे वडील, ज्यांचं परमार्थामध्ये एक उच्च आग्राचं स्थान, आकाशाची ज्यांनी उंची गाठलेली होती, वैकुंठवासी आदरणीय आमचे कायगुडे तात्या यांची दोन्हीही चिरंजीव या ठिकाणी आहेत. आमचे आजोबा आदरणीय हरिभक्तपरायण महादेवजी कायगुडे, या भागाला बसलेले आमचे आजोबा आदरणीय लक्ष्मणजी कायगुडे, आमचे ठेंगलसर या ठिकाणी आहेत. सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्वजण मिळून आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करतोय. आज या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे शिंदे साहेब पाठीमागे बसलेले आहेत. त्यांचे पुतणे आमच्या संस्थेत शिकायला आदरणीय रुद्र शिंदे, चुकून आले इकडं आज रुद्र, श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, विनेकरी महाराज, गोड मृदंग वादक हरिभक्तपरायण आदरणीय महेशजी महाराज, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण आमचे महादेवजी महाराज आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड गायनाचार्य लोणी भापकर मध्ये राहणारे, लोणी काळभोर मध्ये राहणारे आपलेच पाहुणे आदरणीय बाचकर पाहुणे आहेत, त्यांनाही धन्यवाद. मदने मामा, अर्जुन मामा आदरणीय आमचे कायगुडे पाहुणे आहेत. चोपदार महाराज आमचे मदने पाहुणे आहेत. तुम्हाला गरम होत नाही का हो? आता झालं तरी सहन करा, 1-2 तास. आमचे मदने पाहुणे आहेत. सर्व पहे पाहुणे मंडळी, आबांचे चिरंजीव, आबांच्या मुली, आबांची धुवाडे असतील, पुतणे असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, आबांच्या सुना असतील, सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय. समोर बसलेले आमचे पाहुणे आदरणीय कायगुडे पाहुणे आहेत. सर्वांना विनम्र भावाने या ठिकाणी नमस्कार करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. बरोबर 12:05 आपण सेवा पूर्ण करायची. आता 11:05 झालेले आहेत. एक मला विनंती करायची, मी सांगेल त्या सूचनेप्रमाणे आपण तंतोतंत पालन करायचं आहे. कुणीही कीर्तनातून उठून जायचं नाही. कुणीही कीर्तनामध्ये एकमेकाला बडबड करायची नाही. कुणीही कुणाचाही या कीर्तनामध्ये मोबाईल वाजू द्यायचा नाही. फक्त माझा वाजेल परवानगी. आणि कीर्तनामध्ये सर्वांनी मिळून हाताने टाळी, मुखाने भजन आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी करायचं आहे. कारण की सगळ्यात जास्त पुण्य कशाने होत आहे तर भगवंताच्या नामस्मरणाने या ठिकाणी होतंय. आज समोर बसलेले, मोबाईल ठेवा पैलवान, यूट्यूब चॅनल बाळोमामाचे सेवेकरी चंदनजी यमगर इंटरनॅशनल पैलवान आहेत. त्यांनाही या ठिकाणी त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला कीर्तन झाल्यावर सबस्क्राईब करा. पैलवान आहेत. सर्व पै पाहुणे मंडळी, माझी आजी असेल, आजोबा असतील, मामा असतील, आत्या असेल, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो. एक विनंती आहे, आपण सर्वांनी मिळून लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं आहे. कीर्तन ऐकण्याने जे पुण्य मिळतं याच्यापेक्षा हजारो पटीनं पुण्य लक्ष देऊन कीर्तन ऐकण्याने मिळतं. म्हणून शक्यतो आता
टाकी फुल झाली म्हणून जांभळ्या कोणी देऊ नका, विद्यार्थ्याला विनंती आहे. आणि फक्त एक विक्षेप करू नका, मला चिंतन करू द्या. मला सेवा आपल्याला या ठिकाणी सर्वांनी मिळून करायची आहे. सर्वांनी कीर्तनामध्ये हाताने टाळी, मुखाने भजन करायचं आहे. भगवंताच्या नामस्मरणाचा या ठिकाणी टाव फोडायचा आहे. हरे मुखे म्हणा, 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 हरे मुखे म्हणा. पुण्याची गणना पुण्याची गणना रे. हरे मुखे म्हणा, 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 हरे मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे एक नियम आहे मामा. जो जो जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या जीवाला एक ना एक दिवस जाणं आहे. या मृत्यू लोकामध्ये काही गोष्टी निश्चित आहेत आणि या मृत्यू लोकामध्ये काही गोष्टी अनिश्चित आहेत. मनुष्य ग्रामपंचायतचा सरपंच होईल का नाही, निश्चित किंवा अनिश्चित. मनुष्य तालुक्याचा आमदार होईल का नाही, निश्चित किंवा अनिश्चित. मनुष्य जिल्ह्याचा खासदार होईल का नाही, निश्चित किंवा अनिश्चित. मनुष्य राष्ट्रपती होईल का नाही, निश्चित किंवा अनिश्चित. पण देवाने माणसाला मरण कसं दिलं आहे हो, निश्चित दिलेलं आहे. याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन नैसर्गिक घटना आहेत, याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. तसं जन्म आणि मृत्यू या सुद्धा दोन नैसर्गिक घटना आहेत, याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाहीत. ज्याचं त्याचं मरण ज्या त्या तिथीला त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आपण फक्त म्हणतो त्यांनी गाडीने याय पाहिजे होतं, त्यांनी स्वतःच्या बसनं याय पाहिजे होतं, थोडा त्यांनी उशीर करायला पाहिजे होता, विमानाने यायची काही गरज नव्हती. परंतु ज्या तिथीला ठरलेलं आहे त्या तिथीला ती व्यक्ती जाणार आहे. परवा दिवशी आपलेच पाहुणे वाघमोडे वाडी गावामध्ये राहणारे सहज होल मधली मोटर काढताना दुपारी 4 वाजता अचानक वारं आलं. गोंदवलेच्या कोपऱ्यात वाघमोडे वाडी होल मधली मोटर काढताना वारं आलं, विजांचा कडकडाट झाला आणि कुठंतरी आडोशाला यावं म्हणून ट्रॅक्टर खाली बसले आणि नेमकी क्षणात वीज कडकडली आणि ट्रॅक्टरवर पडली. त्यांचा स्पर्श ट्रॅक्टरला पाठीमागून झाला होता. वीज ट्रॅक्टरवर पडली आणि ते ट्रॅक्टरला चिकटले असल्यामुळं विजाचा करंट बसला.
एका क्षणामध्ये बोलणारी व्यक्ती वीज त्यांना घेऊन गेली. हे घडतंय. काळाची हे गोडी पडेल देवा, काळाची हे गोडी पडेल देवा, सोडील देवा माये टाकतील पुरून. म्हणून तरुण आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. शरीर रूपी घर चांगलं आहे, विकू नका देऊ, कशाला तरी शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातार पण लांब आहे आणि आयुष्य शिल्लक आहे. पैसा बँकेत राहणार, गाय गोठ्यात राहणार, पत्नी दारात राहणार आणि मित्र स्मशानापर्यंत येणार. पेटवणाऱ्याची गर्दी पेटावं लागते एकट्याला. जलाने वाले लाखो हे लेकिन जेलने वाला अकेला आहे. शरीर माणसाचं चितेमध्ये चलतं, त्याच वेळेस माणसाला कळतं कधी आळंदी पंढरपूरची वारी केली नाही, कधी मी कीर्तनाला गेलो नाही, कधी अन्नदान केलं नाही, कधी सप्त्याला पंगत दिली नाही. हे कधी कळतं? शेवटी मृत्यूच्या वेळेस कळतं माणसाला. आवाज कमी करा. म्हणून शेवटी लक्षामध्ये येतं आपल्या जीवनाचा हिशोब चकला. आता पाहता येत नाही, पाहून तरी उपयोग काय? आता चालता येत नाही, चालून तरी उपयोग काय? आता बोलता येत नाही, बोलून तरी उपयोग काय? आता दान धर्म करता येत नाही, करून तरी उपयोग काय? शेवटी लक्षामध्ये येतं माझ्या जीवनाचा हिशोब चुकला. जीवनाचा हिशोब बरोबर येण्यासाठी आपण वारी केली पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, परमार्थाविषयी परमात्माविषयी आवड निर्माण धरली पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणाची सरी, उत्तमची उरी कीर्ती मागे विठ्ठल. शास्त्रानं एकूण आम्हाला 4 कर्म सांगितलेले आहेत. पहिला आहे नित्य कर्म, दुसरा आहे नैमित्तिक कर्म, तिसरा आहे काम्य कर्म आणि चौथा आहे प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म रोज करावं. रोज सकाळी लवकर पहाटे 8 वाजता उठावं. रोज आंघोळ करावी, केली पाहिजे. आज वार कोणवार आहे? मंगळवार. या मंगळवारची त्या मंगळवारला आंघोळ करायला सांगितली का हो? नाही. शंभू आंघोळ केली का? रोज आंघोळ केली पाहिजे, हे नित्य कर्म आहे. रोज कपाळाला गंध लावला पाहिजे, हे नित्य कर्म आहे. तोच हिंदू जो रोज आपल्या कपाळाला गंध लावतो आणि तोच हिंदू ज्याच्या दारामध्ये गावरान गाय आहे. हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलोय, प्रत्येकाच्या कपाळाला गंध लावला पाहिजे. ऊर्ध्व पुंड्र बहाळ, कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेने. आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे, कपाळाला गंध पाहिजे आणि साधू संतांविषयी अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे. आणि कपाळाला गंध लावावा, तांब्याबरोबर तुळशीला पाणी घालावं. तिथून पुढं आपण आपल्याला काही सद्ग्रंथांचं वाचन करता येत असेल तर वाचन करावं. रोज 5-25 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या पाहिजेत. रोज गीतेचा एक तरी श्लोक आपण म्हटला पाहिजे. गीतेचा जर आपण रोज एक जरी श्लोक म्हटलं तर आपल्याकडून साहेब पुण्य होत असतं. गीता शास्त्रम मिदम पुण्यम य पठेत प्रयत पुमान विष्णू पदाप्नोति भयशोकादि वर्जिता. गीता ध्येयन शीलस्य प्राणायाम परस्य च नैव संति पापानि पूर्वजन्म कृतानि च मल निर्मोचनम पुंसाम जल स्नानम दिने दिने सकृत गीताम बसे स्नानम. शेवटचा श्लोक. एकम शास्त्र पुत्र गीत मेको देवो देव की पुत्र एवो एको मंत्रस्य नामानी यानी. जर आपण रोज एक गीतेचा श्लोक म्हटला तर आपल्या देहामध्ये आपल्या जीवनामध्ये पुण्य वाढत असतं, आपलं सुकृत वाढत असतं. म्हणून रोज एक तरी श्लोक गीतेचा म्हणावा. 5-25 ज्ञानेश्वरीच्या ओव्या रोज वाचाव्या. महाराज आम्हाला वाचता येत नाही, हा, पण रोज ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा.
पहिल्या पानावर पहिल्या दिवशी बोट, दुसऱ्या पानावर दुसऱ्या दिवशी बोट, शेवटपर्यंत ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा, मरेपर्यंत ती ज्ञानेश्वरी आपलं बोट कधी सोडणार नाही. भावधरणीया वाचे ज्ञानेश्वरी भावधरणीया वाचे ज्ञानेश्वरी धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. 5-25 ओव्या ज्ञानेश्वरीच्या आपण रोज वाचल्या पाहिजेत. रोज गाथ्याचे 5-25 आपण अभंग आपण वाचले पाहिजेत. हे नित्य कर्मामध्ये मोडलं जातं आणि तिथून पुढे आपण आपल्या कामाला लागायचं, जेवण करायचं, तिथून पुढे आपल्या मार्गाला लागायचं. एखादा म्हणला मी जर ज्ञानेश्वरीच्या 5-25 ओव्या नाही वाचल्या, गाथा नाही वाचला, ज्ञानेश्वरी नाही वाचली आणि जेवाय बसलो तर काय. माझे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज शिंदे सांगतात, तू जर नियम नाही केला आणि जर जेवाय बसला तर तुझ्यामध्ये आणि कुत्र्यामध्ये काहीच फरक नाही. काही नित्य नेमाविन अन्न खाय तोची श्वान, वाया मनुष्यपण बहार वाहे तो वृषभ. नित्य कर्म रोज केलं पाहिजे. नित्य नेम नामिते प्राणी दुर्लभ. जो नित्य नेम करतो तो प्राणी दुर्लभ आहे. एक मनुष्य म्हणला, महाराज मी रोज नित्य नेम करतो. मला वाटलं काय मंदिरात दर्शनाला जात होते काय कोणास ठाऊक. म्हणले रोज माझा एक नियम आहे. म्हणलं काय नियम आहे. म्हणले रोज नियमाने दाढी करतो. आहेत लोक. म्हणून नित्य नेम घरामध्ये काहीतरी आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट नैमित्तिक कर्म. आजचं निमित्त आहे वर्ष श्राद्धाचं निमित्त आहे. सोम सूर्य आदी ग्रहणे एवणे करते पार्वणे, का माता पिता मरणे अंकित जे दिवस. सूर्यग्रहणाचा काळ पर्व काळ आहे, चंद्रग्रहणाचा काळ पर्व काळ आहे आणि आई वडिलाचा अंतकाळ हा पर्व काळ आहे. आई वडिलाचा अंतकाळ पार पाडावा, त्यांना भजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं, अग्नीचा संस्कार द्यावा. त्या अग्नीच्या संस्काराला घरातल्या मुलांनी अग्निमुख द्यावं आणि दिल्यानंतर आपला तो घट 5 वेळा फिरवावा. फिरविला घट ओढीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. घट फिरवावा, 5 वेळा फिरवावा आणि फिरवत असताना तो घट कुणी फोडावा. इकडे बोला. आमचे मंजू पाहुणे आलेत बरं का, खताळ पाहुणे. रामकृष्ण भैया. असं गट कोणी फोडायचा? स्वैरेने फोडावा. स्वैरा कुणाला म्हटलं जातं? जो सोय करतो त्याला स्वैरा म्हणावं. आपल्या सगळ्याचा स्वैरा कोण आहे? पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा आहे. अंतकाळीचा सोयरा तुका मने विठो दारा. तुका
तो घट स्वैर्याने फोडावा. जो सोय करतो त्याला स्वैरा म्हणावं. तिथून पुढं आपण सावडण्याचा विधी करावा. 10वा करावा. 10वा शक्यतो 10व्या दिवशी करत जावा. मध्ये आधी करू नका. तुम्हाला काय अडचण असेल नसेल, शक्यतो 99% नवे 100% 10वा हा 10व्याच दिवशी आलेल्या वाराला करा. विनंती आहे. विठ्ठल. तिथून पुढं आपल्या घरामध्ये 13वा करावा. वडील असेल तर 13वा करावा. आई असेल तर 12वा करावा. 13वा झाला की त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एखादी वस्तू घरामध्ये पाळायची. केळी पाळावी, चहा पाळावा, दूध पाळावं. कोणती वस्तू पाळावी? जी त्यांना आवडते ती वस्तू आपल्या घरामध्ये पाळावी. वडिलांना जर चहा आवडत असेल तर वर्षभर चहा प्यायचा नाही. त्यांना दूध आवडत असेल तर वर्षभर दूध घ्यायचं नाही. त्यांना जर पान आवडत असेल तर वर्षभर ते पान खायचं नाही. पण मला एक विनंती करायची, आपण वर्षभर काहीही पाळत बसण्यापेक्षा वर्षभर आपण आपल्या घरामध्ये मांसाहार पाळावा. जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजवायला बी तुम्ही, खायला बी तुम्हीच. विठ्ठल. ती जरी पापी असला, माणसं म्हणतात महाराज आम्ही खूप पाप केले हो, माळ कशी घालायची? असं म्हणू नका. तुम्ही किती जरी पाप केलं तर माळ ही अपवित्राला पवित्र करणारे आहे. काही लोक आमच्याकडे येतात, म्हणतात महाराज आम्ही खाऊ नये ते खाल्लंय, पिऊ नये ते पिलोय, माळ कशी घालायची? माझं एक उत्तर आहे तुम्हाला, खाऊ नये ते खाल्लंय, पिऊ नये ते पिलाय म्हणूनच माळ घालायची आहे. का? मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. मांसाहार करून आपला देह अपवित्र झालाय आणि याला पवित्र करण्यासाठी एकच फक्त वस्तू आहे. त्या वस्तूचं नाव आहे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. माळ आणि माळ. म्हणून तुमचा देह तुम्हाला पवित्र करायचा आहे का? हात वर करा. आजचं पाकिट तुम्हाला कोण माळ घालेल त्यांना. सरपंच पाहुणं, तुम्ही माणसाला महाराज तुम्हाला काय पाकिट कमी असेल, तुम्हाला काय लागत असेल ते सगळं सांगा, पण आम्हाला माळच काय सांगू नका. जागरण कोणी करायची, जत्रा कोणी करायच्या, कार्यक्रमाला कोणी असं पवित्र तुळशीची माळ आपण आपल्या गळ्यामध्ये घालावी. म्हणजे हे नैमित्य कर्म आहे. त्या कर्मामध्ये आपण काहीतरी वस्तू पाळावी. तिथून पुढे महिना घालावा. असे 11 महिने घरामध्ये घालून 12व्या महिन्याला आजच्या दिवशी वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध. लाईट आली का? श्रद्धायुक्त अंतकरणातून केलेले जे कार्य आहे याला श्राद्ध म्हणावं. आणि हे श्राद्ध कर्म आपल्या घरामध्ये जरूर केलं पाहिजे. पिंडदान आपल्या घरामध्ये जरूर केलं पाहिजे. का? या देहावर आल्यानंतर कुणाचं ना कुणाचं तरी ऋण असतं. पहिल्यांदा देवाचं ऋण आहे. का? ज्या देवानी आम्हाला पवित्र भारत देशामध्ये जन्माला घातलं आणि त्या देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भजन केलं तरच त्या देवाच्या ऋणातून मुक्त होतो. पवित्र ते कुळ पावन तू देश, 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 पवित्र ते पवित्र
पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. देवाचं ऋण आपल्यावर आहे, संतांचं ऋण या मृत्यू लोकामध्ये आपल्यावरती आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय अनेक संत आहेत. या संतांचं ऋण आपल्यावरती आहे आणि या ऋणातून मुक्त होण्यासाठी आमचे गुरुवर्य छोटे कदम माऊलीनं खूप मोठा भव्य दिव्य सप्ताह पंढरपूर क्षेत्रामध्ये केला. थाप टाका. आपण हे आपल्या जीवनामध्ये त्या सप्त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणून आम्हीही त्या सप्ताहामध्ये सहभागी झालो. अनेक संतांचं ऋण या मृत्यू लोकामध्ये आपल्यावरती आहे. ऋषींचं ऋण आपल्यावर आहे, आई वडिलांचं ऋण आपल्यावर आहे आणि आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय, वर्ष श्राद्ध करतोय. त्यांच्या स्मरणात आपल्याला जेवढा दान धर्म करता येईल तेवढा आपण करावा. आज अन्नदान त्यांच्या स्मरणात घरामध्ये करावं. आज वस्त्रदान आपण त्यांच्या स्मरणात आपण आपल्या घरामध्ये करावं. द्रव्यदान त्यांच्या स्मरणात आपण आपल्या घरामध्ये करावं आणि ज्ञानदान आपण त्यांच्या स्मरणात घरामध्ये करावं, केलं पाहिजे. आणि हे सगळं पुण्य फुलामध्ये येतं. फुल त्यांना आपण अर्पण केलं की सगळं पुण्य त्यांना अर्पण होतं आणि त्यांना उत्तम प्रकारची गती, सद्गती त्यांना जीवनामध्ये प्राप्त होत असते. उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीला जीव खाडी. म्हणून त्या निमित्तातून कीर्तन आहे, भजन आहे, नामस्मरण आहे. त्या निमित्तातून अभंग निवडलाय श्री जगद्गुरु तुकोबरायांचा. चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही हे न कवणे अंग. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा येतो. या मृत्यू लोकामध्ये संत येतात. या मृत्यू लोकामध्ये जीव येतो. पण या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला या मृत्यू लोकामध्ये त्रास आहे. कृष्ण कन्हैया ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस कन्हैयाला त्रास देणारे दुर्जन लोक त्या कालामध्ये कंसासारखे आले. राम प्रभू ज्या कालामध्ये जन्माला आले त्या कालामध्ये राम प्रभूंना सुद्धा त्रास देणारे दुर्जन लोक रावणासारखे जन्माला आले. जगद्गुरु तुकोबराय ज्या कालामध्ये जन्माला आले त्या कालामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा त्रास देणारे मंबाजी बुवा सारखे दुर्जन लोक आले. ज्ञानोबराय ज्या कालामध्ये जन्माला आले त्या कालामध्ये ज्ञानोबरायांना सुद्धा त्रास देणारे विसोबा काका सारखे दुर्जन लोक आले. लोण्याचं महत्व लोणी कधी वाढवत नाही तर लोण्याचं महत्व ताक वाढवतं. हिऱ्याचं महत्व हिरा कधी वाढवत नाही तर हिऱ्याचं महत्व गारा वाढवतात. चंदनाचं महत्व चंदन कधी वाढवत नाही तर चंदनाचं महत्व लिंबाची झाडं वाढवतात. तसं संतांचं महत्व संत कधी वाढवत नाही तर संतांचं महत्व समाजातले दुर्जन लोक वाढवतात. विठ्ठल कृष्ण कन्हैया ज्या कालामध्ये जन्माला आले त्या कालामध्ये कन्हैयाला त्रास झाला. जन्माला येण्याच्या अगोदर कन्हैयाला दुष्ट लोकांनी मारायचं ठरवलं. आपण जन्माला आल्यावर आपल्याला त्रास आहे, पण भगवान परमात्म्याला जन्माला येण्याच्या अगोदर पासून त्रास झाला. जन्माला यायच्या अगोदर कंसाने मारायचं ठरवलं गेलं, पण तो भगवान परमात्माचा आहे. किती त्रास सहन केला. तिथून पुढे गोकुळामध्ये गेले. आई वडिलाचं दर्शन मिळालं नाही कृष्ण भगवान परमात्म्याला. आई वडिलाचा वियोग सहन करावा लागला. आयुष्यभर प्रेम करणाऱ्या आई वडिलाचा त्याग भगवान परमात्म्याने केला. गोकुळामध्ये गेले. आई वडील सोडून राहावं लागलं. तिथंही 6 दिवसाची झाले त्यावेळेस पुतना मावशी भगवान परमात्म्याला मारायला आली होती. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूपे सुंदरा देवांगना. कन्हैयाला त्रास झाला. राम प्रभूंना त्रास झाला. का रावणाने त्रास दिला. मारायचं ठरवलं गेलं. नवे नवे घरातल्याच लोकांनी राम प्रभूला वनवासामध्ये धाडलं गेलं. नाव काय तिचं? कैकेयी नाव. कैकेयी एका महालामध्ये शांत बसली आणि बसल्यानंतर उद्या राम राजा होणार आहे अशी सगळा आनंद उत्सव या अयोध्येमध्ये सुरू होता. पण आनंदाच्या भरामध्ये पाप घडण्याची शक्यता आहे.
आनंदाच्या भरामध्ये अधर्म घडण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस फॉर्म भरलाय, इलेक्शनाला उभा राहिलाय आणि प्रचाराचा नारळ फोडायला कुठं जातो आपण? मंदिरामध्ये जातो. बघा, प्रचाराची सुरुवात करायला मंदिरामध्ये जातो आणि नंतर निवडून आल्यावर आनंद उत्सव साजरा करायला कुठं जातो? मंदिरात जातात. हे सगळे पाहुणे म्हणते महाराज काय पोरांना हे शिकवतय का? धाब्यावर जात्यात, मदिरेत जात्यात. म्हणून आनंदाच्या भरामध्ये पाप घडण्याची आपल्याकडून शक्यता आहे. आनंदाच्या भरामध्ये आपल्याकडून अधर्म घडण्याची शक्यता आहे. मला एक विनंती करायची, कधी कधी आनंदाचा आपण सत्कार करतो महेश महाराज, कधी कधी आपण दुःखाचाही आदर सत्कार केला पाहिजे. त्याच्याशिवाय जीवन जगण्याचा मंत्र माणसाला कळत नाही. कुंती माता एका महालामध्ये होत्या आणि कृष्ण कन्हैया जवळ आले आणि सांगितलं, आत्या, आज मी तुझ्या समोर तुझा भाचा म्हणून उभा नाही, आज मी तुझ्या समोर तुझा एक देव म्हणून या ठिकाणी उभा आहे. बोल आत्या, तुला आज काय पाहिजे ते माग, आज काना प्रसन्न आहे. त्यावेळेस आत्यांनी सांगितलं, कुंती मातेने सांगितलं, काना, द्यायचंच असेल तर एक दे, माझ्या पदरामध्ये दुःख दुःखाने दुःखच दे. आत्या, आजपर्यंत तू काय दुःख कमी सहन केले का ग? तरुण वयामध्ये तुझा नवरा मरण पावला, तुझ्या मुलांना वनवासामध्ये धाडलं, लक्ष ग्रहामध्ये तुझ्या मुलांना जाळण्याचा प्रयत्न केला, दुर्योधनाने तुझ्या मुलांना विषयाचे लाडू खाऊ घातले, किती दुःख दुःख तू सहन केलं, तरी आत्या तू आज मला दुःख का मागते? माझ्या कुंती मातेनं उत्तर दिलं, काना, तू जेवढं माझ्या पदरामध्ये दुःख टाकशील याचं एकच कारण, दुःखामध्ये तुझा मला आठव होईल, आणि जर मला सुख दिलं तर तू विसरण्याची शक्यता आहे भगवंता कृष्णा, आणि तू विसरू नये याच्यासाठी माझ्या पदरामध्ये दुःख टाक, दुःख टाक. तू कधीही माझ्याकडून विसरला जाणार नाही. विठ्ठल. तुम्ही कीर्तन ऐकणाऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही देवाच्या दारात गेल्यावर दुःख मागणार का सुख मागणार? बोला. सुखच मागणार. महिला मंडळ, तुम्ही दारात गेल्यावर, देवा मला सुखाचं ठेव, चिलेपेलीची गावात पाठी आहे, यंदा तरी शेतकरी, यंदा तरी विहिरीला पाणी लागू द्या, गिरधारी देवा यंदा तरी लॉटरीचं बक्षीस लागू द्या, अविवाहित देवा यंदा तरी सुपारी फुटू द्या. जे जे झालंय त्याचं बरं आहे, जे जे झाले नाहीत त्याचं आणखी बरं आहे, पण जे जे जमल्यात आणि आता अधिक महिना त्याच्या पुढे तारखाल्या त्या, अहो फोनवर बोलू बोलू मेलाव. चला जाऊ द्या, तो विषय आपल्याला सोडून द्या. म्हणून दुःखामध्ये भगवान परमात्म्याचा आठव होतो. म्हणून माझ्या कैकेयी मातेनं माझ्या राम प्रभूंना वनवासामध्ये टाकलं आणि कौसल्या मातेचं दर्शन घ्यायला राम प्रभू गेले आणि सांगितलं, आई, मी वनवासाला निघालोय, जा रामा जा, तुझ्या आईचं वचन तू पूर्ण कर जीवनामध्ये, जा. अभाग्य आहे ती अयोध्या आणि भाग्यवान आहे तो वनवास. जा रामा जा, तुझ्या आईचं तू ऐकलं पाहिजे. आईनं वनवासामध्ये जरी धाडलं गेलं तरी शेवट आईचा आदर सत्कार करणारी व्यक्ती म्हणजे रामप्रभू आहेत. एक देव म्हणून रामप्रभूकडे पाहू नका, देव म्हणून रामप्रभूंचा आदर सत्कार करू नका, पण एक माणूस म्हणून, एक मनुष्य म्हणून रामप्रभूंचं दर्शन घ्या. माणुसकी सारखं प्रेम आपल्यात अंतःकरणात उतारल्याशिवाय राहणार नाही कधी जरी. तुमच्याकडे पैसा किती आहे हे महत्वाचं नाही, तुमच्याकडे माणुसकी किती आहे हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता आहे, ज्ञान आहे, ऐश्वर आहे, सर्व काही तुमच्या घरामध्ये आहे, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल, आळंदी पंढरपूरची वारी करत नसेल, हरिपाठ वाचत नसेल आणि अंतःकरणामध्ये समाजाविषयी प्रेम नसेल, तर आपलं सगळं जीवन मृत्यू लोकांमध्ये व्यर्थ आहे. विठ्ठल. म्हणून तात्विकतेचं चिंतन करणं वेगळं आहे, तत्वज्ञानावर भाष्य करणं वेगळं आहे,
तत्वज्ञानाची चर्चा करणं वेगळं आहे. मग खरं जर तत्वज्ञान काय जगायचं असेल तर माणसाला याच वारकरी संप्रदायाच्या सभा मंडपामध्ये यावं लागेल, तरच आपल्याला खरं जीवनाचा अर्थ कळेल. म्हणून जगामध्ये संतांना त्रास देणारे लोक या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले, पण संतांनी विचार केला नाही, कधीच विचार केला नाही. हरी भजनी हे दवळेले जग, हरी भजनी हे दवळेले जग, हरी भजनी हे जग, हरी भजनी हरी भजनी टाळ्या वाजवा. गाताशिवाय पांड रंगत नाही, तसं गायनाशिवाय कीर्तन रंगत नाही. आम्ही कधी कधी कार्यक्रमाला जातो, गायक चांगले असतात तर वादक चांगले नसतात. कधी कधी वादक चांगले असतात पण गायक चांगले नसतात. कधी कधी हे दोन्ही चांगलं असतं तर सिस्टीम चांगली नसते. कधी कधी हे तिन्ही चांगलं असतं तर मंडप चांगला नसतो. कधी हे चारही गोष्टी चांगल्या असतात तर लोक ऐकायला नसतात. आज त्रिवेणी योग या ठिकाणी आलाय. मला तरी असं वाटतंय आजचं कीर्तन आळंदीत नाही तर पंढरपूर मध्ये चालू आहे. जास्त चेक करा बरं, मला दूर एवढं सुद्धा कमी जास्त लागत नाही, क्लिअर पाहिजे. हरे भजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळीकाळाचा. मग संत कसे आहेत? संतांना अनेक प्रकारचा त्रास झाला. माझ्या आळंदीमध्ये माऊलींना इंद्रायणीच्या डोहावर कधी येऊ दिलं नाही.
ज्ञानोबराय ज्यावेळेस इंद्रायणीच्या डोहावर आले त्यावेळेस लोकांनी ज्ञानोबरायला स्नान करू दिलं नाही. तेच ज्ञानोबराय ज्यावेळेस आळंदीमध्ये समाधीला बसले, आता प्रत्येकाची अपेक्षा आहे. बिघडले ते कमी झाले हा कमी झाले. थोडं जास्त झालंय. बस बरोबर आहे. ह्याच्यामुळे घोटाळा होतोय काय कोणास ठाऊक. वाऱ्यामुळे होतंय काय. ज्ञानोबराय बरोबर आहे. ज्ञानोबराय ज्यावेळेस सिद्ध बेटामध्ये होते तिथून इंद्रायणीच्या डोहावर स्नान करायला आले, तर त्या लोकांनी ज्ञानोबरायला इंद्रायणीला स्पर्श करू दिला नाही. आणि आज ज्ञानोबराय समाधीमध्ये आहे, तर प्रत्येकाची अपेक्षा आहे ज्ञानोबरायांचे पाय इंद्रायणीच्या डोहाला लागले पाहिजेत. आज लोक घागरी डोक्यावर घेऊन आहेत. माझा अभिषेक आळंदीला माऊलींच्या चरणावर झाला पाहिजे. एक हात जोडून विनंती आहे, एक तरी अभिषेक आळंदीला जाऊन आपण आपल्या जीवनामध्ये माऊलींच्या चरणी समर्पण करावा. जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन धन्य होईल. हा वेळ बदलते पाहुणं, वेळ बदलते. वेळ कोणासाठी सारखी राहत नाही, पण एकच, ज्यांनी त्रास दिला त्यांच्या चुका पोटामध्ये सहन करण्याची वृत्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये ते संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आहेत. जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेट तया भूता. जगाने कितीही त्रास दिला, पण माऊलींना एकही मुखातून शब्द काढला नाही. जर काढला असता तर माऊलींचा आळंदी ते पंढरपूर कधीही पालखी सोहळा निघाला नसता. माऊलींचा पालखी सोहळा कुणी सुरू केला? वैकुंठवासी हैबत बाबा सरदार होते, त्यांनी पालखी सोहळा सुरू केला 18व्या शतकामध्ये. शितोळे सरकारचे ते सरदार होते. ज्ञानोबरायांची आयुष्यभर हैबत बाबांनी चाकरी केली. आणि एक दिवशी हैबत बाबा सहज शिकारीला गेले. गेल्यानंतर हैबत बाबांना काही बिल्लांनी पकडलं गेलं. आता सध्या कोणता महिना सुरू आहे आजोबा मामा मामी? अधिक महिना सुरू आहे. या अधिक महिन्यामध्ये लग्न करायचे का हो? अधिक महिन्यामध्ये नामस्मरण करायचं, अधिक महिन्यामध्ये भगवंताचं चिंतन करायचं, अधिक महिन्यामध्ये तीर्थयात्रा करायच्या. तुम्ही अधिक महिन्यामध्ये एक पट दान केलं तर तुम्हाला भगवान परमात्मा हजारो पटीनं पुण्य देणार आहे, फळ देणार आहे. मग मला प्रश्न पडलाय की अधिक महिन्यामध्ये जर लग्न केलं तर हजारो पटीनं पुण्य मिळणार आहे काय कोणास ठाऊक. शुभ कार्य अधिक महिन्यामध्ये करायचं नाही करायचं. या अधिक महिन्याला नाव आहे अधिक कश्य अधिकम फलम, अधिक फल देणारा महिना म्हणजे अधिक महिना आहे. याला दुसरे एक नाव आहे पुरुषोत्तम मास. देवाने त्या मासाचा अंगीकार केलाय. आणखी एक नाव आहे मल मास. आणि ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेचा, शेतकऱ्यांचा एक मुखातून आलेला शब्द आहे. कोणता महिना तो? हा, दोंड्याचा महिना. जावाई आलेत हाना दोंड. विठ्ठल मी काय सांगत होतो? नाही, लिंक माझी गाडी कुठनं गेली बघा. हैबत बाबा बरोबर आहे. रामकृष्ण हरी. गाडी कुठं फिरू त्या जागेवर आली पाहिजे. हैबत बाबा बिल्लांनी पकडलं गेलं. त्यांनी ठरवलं की या माणसाला आता नरबली देवीच्या समोर द्यायचंय, कापायचं, यांना देवीला कापायचं असं ठरवलं गेलं. हैबत बाबा एका गुफेमध्ये होते. बिल्लांनी पकडलं त्यांना आणि उद्या तर त्यांना मारायचंय, उद्या कापायचंय, देवीला नरबली द्यायचंय. हैबत बाबा शांत बसले. ते ज्ञानोबरायांचे पायक होते. मनात चिंतन केलं, ज्ञानोबराय माऊली मला या भिल्लांनी पकडलंय, मला उद्या देवीच्या समोर नरबली देणार आहेत. माऊली एक करा, मला या बिल्लांच्या तावडीतून वाचवा. जर तुम्ही मला वाचवलं तर मी घराचं तोंड बघणार नाही. शितोळे सरकारच्या नोकरीला लात मारीन, मरेपर्यंत तुमची चाकरी करीन माऊली मी. फक्त एक करा, मला या बिल्लांच्या तावडीतून तोवड सोडवा. नामचिंतन हैबत बाबा करत बसले माऊलींचे. हैबत बाबा बेहले नाहीत.
आणि नामचिंतन करता करता रात्री 12 वाजता जगाची माऊली ज्ञानोबराय ज्या बिल्लांनी पकडलं होतं ना त्याच्या बायकोच्या स्वप्नात गेले. का बायकोच्या स्वप्नात गेले? आपण बी बायकोचं ऐकतो म्हणून त्यांच्या स्वप्नात गेले, आपल्या स्वप्नात गेले नाहीत. त्याच्या बायकोच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, ए ताई, तुझ्या नवऱ्यानं माझा एक सेवक पकडलाय, एक कर, माझा सेवक तू सोडून दे, तू वान जाय, तुझ्या पोटी एकही मूलबाळ नाही. जर माझ्या सेवकाला सोडलं तर तुझं पोट पाणी पिकल आणि तुला 1-2 मुलं होतील. एक कर, फक्त माझ्या सेवकाला तेवढं सोडाय सांग तुझ्या मालकाला. सकाळी उठली आणि ज्या भिल्लांनी पकडलं त्यांची बायको जवळ आली, सांगितलं, तुम्ही एक ज्ञानोबरायांचा पाईक सेवक पकडलाय, त्यांना सोडून द्या, त्यांना सोडून द्या, त्यांना नरबळी म्हणून देवीच्या समोर देऊ नका, तुम्ही सोडून द्या. म्हणजे तुला कसं काय माहिती? त्यांनी सांगितलं, ज्ञानोबराय जगाची माऊली माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खरं त्या भिल्लांनी ऐकल्याबरोबर हैबत बाबाच्या जवळ आले, त्यांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, बाबा, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जगाची माऊली माझ्या बायकोच्या स्वप्नात आले आणि तुम्हाला आम्हाला सोडायला सांगितलंय, आम्ही तुम्हाला जीवदान देतो, आम्ही तुम्हाला सोडून देतो. त्याच ठिकाणी हैबत बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या माऊलींना मला या जगामध्ये वाचवलं गेलं. ज्याला कुणी नाही त्याला आधार देणारी एक व्यक्ती जगामध्ये, ती माझी माऊली. एक विनंती आहे, जन्मात येऊन एकदा तरी माऊलींचं दर्शन घ्या. माऊली कुणाला म्हटलं जातं? आईला म्हटलं जातं. पण आईला म्हटलं जातं, ज्ञानोबराय पुरुष आणि माऊली कस काय हो? पण एक सांगतो, देहाला जन्म देणारी आई आहे, पण खऱ्या अर्थाने साधकत्व पदावर आरूढ करणारी जगाची माऊली ज्ञानोबराय आहेत. आईनं देहाला जन्माला घातलं, पण खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचा बोध चांगल्या मार्गाला लावलं. आम्हाला माऊलींना कधी कधी आई रागवते हो. कधी रागवते माहितीये का? आपण मोठं झालोय, ती जाग्यावर बसली आणि तिचं जर काही सेवा नाही केले की त्याला म्हणते, घोडमे एवढा घोडमा झाला, आज मी तुझ्यासाठी केलं, तुला रक्ताचं दूध करून पाजलं, तुला मोठं केलं, माझे आधारपणामध्ये म्हातारपणे काठी होईल म्हणून तुला एवढं मोठं केलं, आणि आज तू माझा शत्रू जन्माला आला. कधी कधी आई रागवते आपल्यावर, नाही काम केलं, नाही काय केलं की रागवते. पण ज्ञानोबराय आजपर्यंत कसलाही भक्त जवळ येऊ द्या, जे कारंधले गांधले त्याची म्हणे दो आपुले, जे कारंधले गांधले त्याची म्हणे दो आपुले, जे कारंधले डोळ्यात अश्रू आले. माझ्या माऊलींना मला वाचवलं. थेट शितोळे सरकारच्या साखरेला लात मारली आणि हैबत बाबा सरळ ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये आले. आल्याबरोबर तिथं राहिले. तिथं ज्ञानोबरायांचं भजन करायला सुरुवात केली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, मरेपर्यंत हैबत बाबांनी चिंतन केलं आणि शेवट हैबत बाबांची समाधी ही माऊलींच्या मंदिरामध्ये आहे. तुम्ही आळंदीला जाताना उत्तर दिशेला महाद्वार आहे. तिथं खाली जी पायरी आहे ना, या पायरीवर कुणीही पाय द्यायचा नाही. ती पितळची, सोनेरी, चांदीची पायरी. तिथे एक छोटीशी समाधी आहे. ती कुणाची आहे तर हैबत बाबांची समाधी आहे. आणि दुसरी गोष्ट, मंदिराच्या समोर दरवाजापासून या कोपऱ्यात गेलं, ईशान्य कोपऱ्यात
तिथंही हैबत बाबांचं मंदिर आहे. डोक्याला पगडी आहे, टोपी आहे, उभा राहिलेत, पायात चाळ, गळ्यात विणा आहे, भजन करत होते. आज त्यांचा सप्ताह जर सुरू झाला तर ज्ञानोबराय भजनाने सुरू होतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम असे महापुरुष जन्माला आले. मग ते संत कसे आहेत? तुकोबरायकडे सांगतात. ज्ञानोबराय कसे आहेत? तर ते संत चंदनासारखे आहेत, जगाची आघात सहन करतात. याचं उत्तर पहिल्या चरणात. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, हे चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, मृदंगाचार्यासाठी टाळ्या वाजवा. चंदनाचे हात पायही चंदन, संत कसे चंदनासारखे आहेत. चंदनाचं महत्व काय? चंदन सर्व अंगाने उगळतं आणि आपल्याला सुगंध देतं. तसं संत महात्मे सर्व अंगाने देह जिजवतात आणि ज्ञानरूपी बोध समाजाला देतात. बोध दिला मज सांगा ते, तिने दावियेला मार्ग. चंदन उगळतं. आणखी कसे आहेत संत? चंदन गुण आहे चंदनाचा, स्वतः उगळतं आणि दुसऱ्याला सुगंध देतं. हा चंदनाचा गुण आहे. पण चंदनाजवळ अवगुण आहे. चंदन केळीच्या झाडाला कधी सुगंधी करत नाही. चंदन बांबूला कधी सुगंधी करत नाही. चंदन हिंगणाच्या झाडाला कधी सुगंधी करत नाही. का? केळीच्या झाडाला का करत नाही? कारण केळीच्या झाडाला पडदेत, पापुंद्रेत, त्याच्यामुळे सुगंधी करत नाहीत. म्हणून आपल्या अंतःकरण सुद्धा पापुंद्रेत अहंकाराचे. जोपर्यंत हे टलकर बाहेर काढत नाही तोपर्यंत देव कधी मिळणार नाही, सुगंध मिळणार नाही. पूर्वी बैलाची, गुरांची तोंड यायची, माहिती आहेत का हो? हा, आणि त्याला जिबेला काय यायचं त्यांच्या हो? हा, काटे काटे यायचं. मग ते जिबेला काटा आल्यानंतर त्यांना खाता येत नाही, गोड लागत नाही, कसलंच गोड लागत नाही अजिबात. त्याच्या पुढं काय बी टाका ते लगे होंगतय, खात नाही अजिबात. म्हणून त्याला उपाय करता. काय करायचा होता? लोणच्याची फोड, बरोबर आहे. लोणच्याची खार ते चोळायचा जिबेवर. आणखी एक सांगा उपाय. मधने मामा, दातवान चोळायचं. आणखी बरोबर आहे, कातड्याची चप्पल चोळायची.
जो भगवंताचं नामस्मरण करत नाही ना त्याच्या जिभेला काय सोडायची हो. त्याच्याशिवाय आपल्या जिभेचं काटच घेणार जाणार नाहीत अजिबात. हा, दातवान सोडलं पाहिजे. भगवंत रूपी नामस्मरण रूपी दातवान सोडलं पाहिजे. नामचिंतन केलं पाहिजे. तसे संतांनी काय केलं, आपल्या जीवनातला अहंकार बाजू केला आणि फक्त चंदनासारखं झिजले. आणखी उपमा दिली. थोडं आणखी सांगतो, थोडं मागा येतो आणखी. पडदायत कशाला, केळीच्या झाडाला, त्याच्यामुळं काय ते सुगंधी करत नाही. बांबू, बांबूलाही चंदनाचं झाड सुगंधी करत नाही. का करत नाही? कारण बांबूला काय पाहुणं, गाठी आहेत. वर्ण गाठी आहेत का आटल्या गाठी आहेत हो? हा, कोण म्हटलं वर्ण? मुन्ना माहितीच नाही म्हणतोय. नसतं तुम्ही बटन फिरवा. हा, आत न गाठेत. हात न गाठेत. बांबूला आत गाठी असल्यामुळं आता वरच्या गाठी सवळून काढता येतील हो. आता ही वरच्या गाठी सवळायसाठी संस्थेत टाकलेले आहेत. महाराज ही झाड सावळा लय वाढले झाड असो म्हणून आतल्या गाठीची आहेत. म्हणून बरीचशी माणसं कितीही संतांच्या दिवस जवळ राहिली, आतल्या गाठीतली माणसं कधी सुधरत. पण आमचा वारकरी असा आहे ना, आमचा वारकरी असा आहे ना, मग ती कळकाची काठी काढतो, तो वर्णही सवळतो, व्यवस्थित त्याला गोड पैकी घेतो आणि सवळून काय करतो, त्याला झेंडा लावतो, त्याची पताका तयार करतो, त्याला गंध लावतो, खांद्यावर घेऊन जातो. कितीही वाईट माणूस असला तर संतांनी त्याला जवळ केला. म्हणून संत चंदनासारखे आहेत. आणखी परिसाची उपमा दिली. परिसाचं महत्व काय? परिस लोखंडाचं सोनं करतं असं परिसाचं महत्व आहे. म्हणून या संतांची उपमा आहे चंदनाची. ज्ञानोबराय संत आहेत, तुकोबराय चंदनासारखे आहेत, नामदेवराय चंदनासारखे आहेत आणि जगात सर्व संत सद्गुरू बाळूमामा चंदनासारखे आहेत. बाळूमामाची म्हणून तुम्ही जीवनामध्ये सेवा करता. कथा सांगतो आदमापूरची, देव कस हो अवतरल, भाव भक्तीच्या भंडाऱ्याचा सत्व आम्हाला सांगितलं. चांग भल हो चांग भल, बाळूमामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळूमामाचं चांग भल. भाव भक्तीचा भंडारा बदळे, भाव भक्तीचा भंडारा बदळे, तुझी चैले करे, तुझी चैले करे, तुझी चैले कर. चांग भल रे चांग भल, बाळूमामाचं चांग भल. चांग भल रे चांग भल, बाळूमामाचं चांग भल. धन्य धन्य ते जन्मभूमी, गाव तेथे अकोळ, कर्नाटक बेळगावची कोडी, तालुका साक्ष देईल. पुण्यवंत माया पादनगर, पत्नी तयाची सत्वशील. पुण्यवंत माया पादनगर, पत्नी तयाची सत्वशील. भक्त वैकल्या करीत जाई, हलशितनाथ विठ्ठल. चांग भल र चांग भल, बाळूमामाचं चांग भल. चांग भल र चांग भल, बाळूमामाचं चांग भल. चांग भल रे चांग भल, बाळूमामाचं चांग भल. चांग भल रे चांग भल, बाळूमामाचं चांग भल. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. चांग भल. जन्म झाला दैवी लीला, बारस हे विधिवत केलं. धनगरान या देवाचं नाव बाळा पाठेवल. काळ लोटला बाळ वाढला, दिवस पुढव चालल. मायाप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहील. धनगर जातीमध्ये बाळूमामा जन्माला आले. 3 ऑक्टोबर 1892 साली त्यांचा कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुक्यामध्ये बाळूमामा जन्माला आले. धनगर जातीत जन्माला आले.
परंतु त्यांनी तेवढ्या जातीपुरते मर्यादित राहिले नाही, सर्व जाती धर्माचा उद्धार संत सद्गुरू बाळूमामांनी केला. धनगराचा पेशा सांभाळून गावोगावी मूढ निरीक्षर विचित्र स्वभावाच्या माणसात कल्याणकारक प्रवृत्ती निर्माण करण्याचं काम संत सद्गुरू बाळूमामांनी केलं. अडाणी व रानटी माणसांना त्यांच्याच बोली भाषेत सांगून त्यांना जवळ घेऊन मामांनी शिव्या जरी दिल्या तरी कधीही कुठल्याही माणसाला मामांचा राग आला नाही. का? मामा ही आपली माऊलीच आहे असा भाव प्रत्येक भक्ताच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला. मामांचा पिवळा भंडारा कपाळाला लावा, मामांची वारी करा. मामांनी सर्वांचा उद्धार केला. बाळूमामा म्हणतात, माझ्या तळावर जे जे येऊन गेलेत त्यांची कामं गॅरंटीने होणार. कुणाचं आज होईल, कुणाचं उद्या होईल, कुणाचं परवा होईल, कुणाचं या वर्षी होईल, कुणाचं पुढच्या वर्षी होईल, कुणाचं या जन्मात होईल, कुणाचं पुढच्या जन्मात होईल. 100% काम होणार. मामा म्हणतात, ज्याने ज्याने माझ्या तळावर चाकरी केली त्याला फळ माझा पांडुरंग परमात्मा देणार आहे. फक्त एक माझ्या पांडुरंगावर आणि माझ्या बाळूमामावर विश्वास मात्र ठेवा. म्हणून भजन करू, नामस्मरण करून 2 मिनिटात सेवा पूर्ण करू. 12 वाजून गेलेले आहेत. मामाचं थोडं भजन करायचं का? म्हणजे बापू त्यांना खूप मामा देव आवडतात. करू. बाळो मामा हो बाळो मामा, बाळो मामा हो बाळो मामा. हर गाला या. मामा हो बाळो मामा, बोला वाटा. हो बाळो बाळो मामा, बाळो मामा, बाळो मामा, बाळो मामा, बाळो मामा, बाळो मामा. बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा. बाळू मामा, 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 बाळू मामा. मिनिटं माझी खूप महत्वाची असतात. खाली बस. माणसाने एकतरी गुण कीर्तनातून घेऊन गेलं पाहिजे. पण माणसं गुण नेत नाही, ती महाराजाचे चपलेच घेऊन झाली द्यावं. नवनाथ पाहुणा हे तर कोण नाही तसं. आपण काय गेले ते तुमच्याकडूनच घेणार आहे. असं हे प्रेमाचं बोलणं आहे, रागाचं नाही. वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आबांनी आपल्या जीवनामध्ये खूप खूप कष्टातून हे घर उभा केलं. घरामध्ये 2 मुलं, आदरणीय आमचे इंजिनियर साहेब आहेत. 1 नंबर नाव सांगा त्यांचं, श्रीनिवास श्रीनिवास. आणि 2 नंबर आदरणीय अमोल. अमोलजी. दोन्हीही मुलं घरामध्ये या ठिकाणी आहेत. त्यांच्या पत्नी, त्यांच्या बहिणी असतील, त्यांचे भाव असतील, त्यांचा सर्व परिवार असेल. आज आपण सर्वजण मिळून त्यांना कुठंतरी श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय माणसाची बापाची किंमत कळत नाही. भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विठू म्हणतात, ज्ञानोबरायला माऊली म्हणतात आणि जगामध्ये वडिलांना बापच म्हणतात. आज मध्ये सगळ्यांनी गोडवे गायले, ते आईचे गोडवे गायले. सेमिनार झाले आईवरती, चित्रपट झाले आईवरती, कथा झाल्या आईवरती. पण आजपर्यंत कोणीही वडिलावर चित्रपट काढला नाही. आजपर्यंत वडिलांचे कोणीही जीवनामध्ये गोडवे गायले नाहीत. शाळेत शपथ घ्यायची झाली तरी मुलं आईची घेतात. आज शाळेत निबंध लिहायचा झाला तरी मुलं, थोडा वाढवा, बस हात लावू नका, वडिलावर लिहितात. खरं सांगा, वडील शपथ घ्यायचे बी लायकीचे नाहीत का हो?
तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत आईवर प्रेम केलं. चित्रपट आईवरती झाला, सेमिनार आईवरती झाले, कविता आईवरती लिहिल्या. शपथ घ्यायची झाली तरी आईची शपथ घेतली. का? आई आमच्यावर प्रेम करते म्हणून आम्ही आईवर प्रेम करतो. पण एक सांगू का, आईपेक्षाही एक काकणभर जास्त प्रेम करणारा घरात आपला बाप असतो. सरपंच साहेब, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. मावशी, ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा, ज्यांना भाव नाही त्यांना भावाची किंमत विचारा. आबा कोणाचे तरी भाव आहेत, आबा कोणाचे तरी वडील आहेत, कोणाचे तरी चुलते आहेत, कोणाचे तरी सासरे आहेत, कोणाचे तरी मामा आहेत. त्यांनी आपलं जीवन या आपल्या माऊलींच्या वाटेवरती काही दिवस घालवलं. मला मामाने सांगितलं, महाराज वारी करत होते. दुसरी गोष्ट, गळ्यामध्ये त्यांच्या तुळशीची माळ होती. त्यांच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेले. मला कसं होतय कुणी बाबा म्हणताना, उरी होंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना. आबा घरामध्ये 3 जण भाऊ, आज घरामध्ये 2 जण शिल्लक राहिलेले आहेत. तिघाही भावांनी आपल्या जीवनामध्ये खूप एकमेकावर प्रेम केलं. आज त्यांचे मुलं आहेत, दोन्हीही मुलं आजारी पडले. शुगरचा त्रास होता. शुगरचा सगळ्यात भयानक आजार आहे. माझे मेहुणे, माझे दाजी राजारामजी थोरात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि सख्खे मेहुणे शुगरच्या आजारामुळेच गेल्यावर. दिसायला वरून दिसतोय, चांगलं दिसतंय, पण आतनं पोखरल्याशिवाय राहत नाहीत. आणि खऱ्या अर्थाने आबा मामा हे आजाराने गेले. शुगरने खूप त्रास दिला, पण मुलांनी काय आयुष्यामध्ये काही कमी पडू दिलं नाही. त्यांनी जीवनभर त्यांची सेवा केली. सोडून या गेले बाबा आम्हाले राना, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 ता म्हणू मी कुणाला, बाबा 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 ता म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा बाबा म्हणू मी कुणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेले बाबा सारा परिवार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 आता म्हणू मी कुणाला, बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. मुलगा मोठा व्हावा, त्यांनी शिकावं, त्यांनी आपलं जीवन चांगल्या मार्गाला लावावं, याच्यासाठी वडील कष्ट करत राहतात. रात्रंदिवस वडील कष्ट करतात, मुलाबाळासाठी झटत राहतात. त्याला शहरामध्ये शिकायला ठेवतात. का? माझ्या मुलांनी मोठं झालं पाहिजे, आमच्यावर जी काम करण्याची वेळ आली, ही वेळ माझ्या मुलांवर कधीही येऊ नये, याच्यासाठी रात्रंदिवस झटत राहतात.
माझाही मुलगा मी गेल्या 8 दिवसामध्ये पुण्याला मृदंग वाजवाय शिकवाय ठेवले. त्याला सांगितलं, बाळा, मी जी संस्था उभा केली ही सांभाळण्याचं काम तुला करायचंय. फक्त मी तुला माझ्यापासून तोडत नाही, फक्त तू मोठा व्हावा, तुझ्यामुळे माझी ओळख व्हावी, याच्यासाठी माझाही मुलगा मी बाहेर आळंदीला पुण्याला मृदंग शिकण्यासाठी टाकला. काल फोन आला, फोनवर रडायला लागला. म्हणला, मला न्यायला येत आहे का? येतो म्हणलं, पण अभ्यास केला पाहिजे, मृदंग शिकला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये तो नाव कमवलं पाहिजे. मुलगा कोणाचा आहे तर गलांडे महाराजाचा आहे असं समाजाने म्हणलं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांच्या अपेक्षा माझ्या मुलांनी मोठं व्हावं, माझ्या मुलांनी नाव कमवावं. आयुष्यभर वडील धालेसारखी संकट आपल्यावर झेलतात. बरेचशा आई वडिलाला खायला अन्न मिळत नाही. हो मामा, तुम्ही आजपर्यंत कष्ट सहन केलंय, फक्त एकच, तुम्ही आज एवढं कष्ट केलं, आमच्यासाठी कष्ट केलं. धालेसारखे वडील आपल्या लढत राहिले. कितीही वडिलांवर संकट आली तरी वडील पुढे जायला गेले, मुलांना सांभाळलं गेलं. मशाल रात्रभर जळत राहते, आम्हाला उजेड देते, तसं वडील रात्र दिवस मुलाबाळासाठी कष्ट करत राहतात. या वडिलांच्या, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आपल्या सगळ्याला असणं गरजेचं आहे. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या वेदना कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या धानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई चुलीवरची भाकर, बाप तव्यावरचा पलिता, भाकर करपून ये म्हणून चटके खाय माझा पिता. वेदना किती जरी झाला तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हसतो वरवरुनी, बाप माझा वेदनाचा धनी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप गेल्यावर ते कळेल कुंकवात मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. आई म्हणजे रुक्मिण माता, बापात विठ्ठल पहावा, या दोन देवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी, बाप माझा वेदनांचा धनी, बाप माझा वेदनांचा धनी. फाटकी कपडे वडील घालतील, पण मुलाबाळाला चांगले कपडे सरपंच साहेब वडील घेऊन देतात. पायात वडील तुटकी चप्पल घालतात, पण मुलाबाळासाठी शूज घेऊन देतात. आज साहेब, तुम्ही दोघांनीही आज फक्त एक हाक मारा. एरवी तुम्ही कुठूनही आला तर वडील सहज म्हणणार, साहेब कुठे गेला होता, काय का उशीर झाला. पण आज तुम्ही हाक मारा, आज तुमचे वडील तुम्हाला औ देणार नाहीत. खऱ्या अर्थाने ते माळकरी होते, वारी करत होते, सोबदार आणि ते अगदी जवळचे मित्र होते, एकत्र दिंडीत राहिले. आज आबा तुम्हाला सोडून निघून गेले. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये एका वेळच्या जेवणाची जिला चिंता आहे त्याला आई म्हणावं, आणि आयुष्यभराच्या जेवणाची जो व्यवस्था करतो त्याला बाप म्हणावं. असे वडील, एक प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आबांचं, मन मिळावू स्वभावाचं व्यक्तिमत्व आबांचं. माळकरी होते, प्रेमळ स्वभाव, मन मिळावू, सगळ्याला हसत खेळत राहिले. आज ते घर सोडून आपल्यातून निघून गेले. त्यांची आठवण सगळ्याला येते.
एवढं मोठं शेवटचं कार्य या दोन्हीही मुलांनी केलं. 100% तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळणार. आज आमच्या मामींला मावशीला खूप मोठं दुःख आहे. ज्या सौभाग्यवतीला पती आहे त्यांना पतीचं महत्व कळणार नाही. ज्या सौभाग्यवतीचे पती निघून गेले त्यांना विचारा, जिवंत असून सुद्धा मेल्यासारखं जीवन असतं. आज आई आहेत, त्यांना आबांची आठवण न होऊ देणं, अशी त्यांची थोडी सेवा घरामध्ये करावी. मस्त मावशी तुम्हाला आठवण येते, पण शेवट नीतीचा नियम असतो. मुखात सुखाची साखर ठेवोनी जोडली जन्माची नाते. रामाच्या रोपात जपाला माणूस मारो ते रायाचे छाते. वाघाचे लेलाने कपाळे टेळा तो ओझेड अंधारासाठे. बना बेतेचे नवाते भावाते आभाळ रे माझ्या पाटे. देवोनी किनारा मनाच्या होडेचा सारंग हरपला. माझा आनंद 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 हरपला. असं आनंद देणारं व्यक्तिमत्व आबा आपल्या घरातून निघून गेले. क्या कभी अंबर से सूर्य भी चढ़ता है, क्या कभी बिन बाते दीपक जलता है. क्या कभी अंबर से सूर्य भी चढ़ता है, क्या कभी बिन बाते दीपक जलता है. कैसी ये अनहोनी हर आंख हुई है नम, छोड़ गया जो तो कैसे जिएंगे हम. तू ही किनारा तू ही सहारा तू जग सारा तू ही हमारा सूरज तू ही तारा. जय जयकारा जय जयकारा स्वामी देना सत हमारा. वडील निघून गेल्यानंतर सगळ्यात मोठं दुःख होतं, आणि दुःख पचवण्याची ताकद निवास भाऊंना, अमोल दादांना द्यावी, त्यांच्या परिवारांना द्यावी, आमच्या मावशींना द्यावी. झालेली सेवा आबांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. 12:20 झालेले आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. सर्व पहे पाहुण्यांनी मला कीर्तन सेवा देण्याचा या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. पाहुण्यांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो, धन्यवाद देतो. आपलाच कुठंतरी महाराज आहेत म्हणून एक कौतुक म्हणून पाहुण्यांनी मला या ठिकाणी सेवा दिली. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. जवळचा देव उपयोगी पडतो का लांबचा देव उपयोगी पडतो?